किती थोडा अंतर आहे बघा, धावपट्टी आणि दादांचं विमान ज्या ठिकाणी पडलं ते तुम्ही बघताय. अगदीच तिथं दादांचं पडलेलं विमान आणि ही धावपट्टी. एवढं दिसलं नसल का? खूप वेळा दादांना संपवण्याचा प्रयत्न करून तो शेवटी 28 जानेवारीला सफल झाला. समस्त महाराष्ट्राला मला सांगायला काही वावगं वाटत नाही की एकदा दोनदा तीनदा असा खूप वेळा आपल्या दादांना संपवण्याचा प्रयत्न केला, पण 28 जानेवारीला एवढ्या ताकदीनिशी एवढी ताकद लावली की खूप मोठं कटकारस्थान करून प्रचंड ताकदीनं 28 जानेवारीला दादा वाचणारच नाहीत अशा पद्धतीनं तयारी करून 28 जानेवारीला बरोबर दादांना संपवण्यात आलं.